हॅलो नमस्कार, मी कोजागिरी स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोजागिरी तुषार सावंगे किचन रेसिपीज अँड लाईफस्टाईल व्लॉग। तर आज आपला दुसरा मोठा व्हिडिओ आहे। तर चला, किचन रेसिपीचा व्लॉग आहे म्हटलं, आपली रेसिपी तर झालीच पाहिजे। तर आज मी एक छानशी रेसिपी बनवणार आहे। मी कोणती रेसिपी बनवते काय बनवते ते पुढे दिसेलच तुम्हाला। तर शेवटपर्यंत बघा, म्हणजे समजेलच कोणती रेसिपी आहे ते। तर चला, आता मी चहा एन्जॉय करते, भेटते। आपण बनवूया कोथिंबीर वडी। तर आपण आज बनवत आहोत कोथिंबीर वडी। तर कोथिंबीर वडीसाठी मी कोथिंबीर अशी बारीक बारीक चिरून घेतली आणि त्यामध्ये चांगली धुवून घेतली। आता आपण त्यामध्ये लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडीशी बडीशेप आणि जिरं टाकलं आहे बारीक करून। नंतर चवीनुसार मीठ, आपल्याला जसं हवं आहे तसं। त्यानंतर लाल तिखट थोडंसं, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि थोडंसं कोरिएंडर पावडर। 4 चमचे नाही, 2 टाकून घ्यायचं। मिक्स करून घेऊया आपण। थोडासा कडकपणा येण्यासाठी आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकूया। जर गरज असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्या। थोडंसं हाताला तेल लावून, मग चांगलं मिक्स झाल्यानंतर ना थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये वडी थापून घ्या। गॅसवर ते एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं, त्याला चांगली उकळी आलेली आहे। आपण आता त्यावरती पुरण वाटायची अशी चाळण ठेवूया। आपली कोथिंबीर वडी वाफवून घेऊयात। त्याच्यामध्ये एक एक करून कोथिंबीर वडी ठेवून आपण छानशी तिला वाफवून घेऊयात। वाफून झाल्यानंतर मग बघूयात, काय ना बोलू तरी चालते। तर छान अशी आपली वडी वाफून झालेली आहे। आपल्या छानपैकी वाफून झालेले आहेत। तुम्ही अशा पण खाऊ शकता किंवा तेलामध्ये आपण थोड्याशा फ्राय करून घेऊया। छानपैकी वाफून झालेलं आहे आपलं। आता आपण त्याला कट करून घेऊया। कोण असं पण खाऊ शकता किंवा तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया थोड्याशा। आपण थोड्याशा तेलामध्ये
छान आपली अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार आहे. मस्तपैकी अशी झालेली आहे. मस्त, नक्की ट्राय करायचा. तुम्ही बघितलीच आहे, आत्ताच आपण कोथिंबीर वडीची रेसिपी केलेली आहे. तर छान कोथिंबीर वडी झालेली आहे अशी कुरकुरीत मस्तपैकी. तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.